नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक भरती असेल किंवा कृषी सेवक भरती असेल या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल। मित्रांनो, ग्रामसेवक भरती आणि कृषी सेवक भरती या संदर्भात आपलं हे 25वें लेक्चर असेल। यापूर्वी आपण 24 लेक्चर अपलोड केलेत। जर तुम्ही ते लेक्चर पाहिले नसेल तर तुम्ही लेक्चर पाहू शकता। सेपरेट प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती 2023, ते तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, जो नवीन अभ्यासक्रम ग्रामसेवक भरतीसाठी त्यांनी डिक्लेअर केला आहे त्या अभ्यासक्रमानुसार आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण पीके या घटकामधला भात या पिकाविषयी कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, आतापर्यंत भात या पिकावर कोणकोणते प्रश्न विचारले होते याची सविस्तर माहिती विथ अनालिसिसच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण लेक्चर तुमच्यासाठी या ठिकाणी येत राहतील। मित्रांनो, जर तुम्ही ग्रामसेवक भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज सुद्धा सुरुवात केली आहे। ग्रामसेवक भरती 2023 टेस्ट सिरीज पेपर 200 रुपयामध्ये टेस्ट सिरीज तुम्ही बाय करू शकता। 10 टेस्ट सिरीजचे पेपर असतील। टेक्निकल क्वेश्चनचा जास्तीत जास्त तुमचा सराव होणार आहे। नवीन अभ्यासक्रमानुसार 10 टेस्ट सिरीजचे पेपर असेल, 200 गुणांची परीक्षा असेल। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लॅपटॉपच्या माध्यमातून किंवा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलवर सुद्धा सोडू शकता। जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जेके हे प्ले स्टोरवरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चनची तयारी करायची असेल तर 4000 प्लस टेक्निकल क्वेश्चन सुद्धा आपण तयार केले। तर कृषी सेवक आणि ग्रामसेवक या दोन्हीसाठी हे टेक्निकल क्वेश्चन महत्त्वपूर्ण असणार। 100 रुपये देऊन तुम्ही 4000 क्वेश्चन विथ अनालिसिस काय असतील, वन लाइनर काही क्वेश्चन असतील आणि एमसीक्यू टाइप काही क्वेश्चन असतील। प्रत्येक टॉपिक नुसार नवीन अभ्यासक्रमात सुद्धा हे टेस्ट सिरीज आपण सुरुवात केली। तर टेस्ट सिरीज किंवा या ठिकाणी जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर टेक्निकल क्वेश्चनचे तर तुम्हाला डिजिटल जेके हे प्ले स्टोरवरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आता जे आपलं लेक्चर असणार आहे आजचं तर पीके या घटकावरचे लेक्चर असेल। ग्रामसेवक भरती 2023 चा जो नवीन अभ्यासक्रम ग्रामविकास विभागाने प्रकाशित केलाय त्या अभ्यासक्रमानुसार पिका हा घटक आपण या ठिकाणी डिस्कस करूया। यामध्ये पहा मित्रांनो, एकूण पिकाचे प्रकार किती असतात आपल्याला सर्वप्रथम माहित असणं गरजेचं आहे। या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन सुद्धा घेणार आहेत। तर सर्वप्रथम आपण पिकेचा प्रकार समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे पिके असतात आणि कोणकोणत्या पिकावर जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतो हा तुम्हाला या ठिकाणी आढावा येणार आहे। तर या ठिकाणी पहा, पहिला प्रकार आहे तो म्हणजे तृणधान्य पिके। आता तृणधान्य पिकेमध्ये कोणकोणती पिके येतात तर भात येईल। आजचं लेक्चर असेल आपलं भात या पिकावरचं सविस्तर लेक्चर असेल। यामध्ये आपण सर्व क्वेश्चन कव्हर करूया म्हणजे जेणेकरून तुमचा भात या पिकावरचा एकही प्रश्न मिस होणार नाही। त्यानंतर तृणधान्य पिकामधील आहे गहू, त्यानंतर ज्वारी, बाजरी, मका, नागली, वरी इत्यादी। तुम्हाला अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला खाली 4 ते 5 पिकाची नावे दिली जाऊ शकतात आणि प्रश्न विचारला जाऊ शकतो की तृणधान्य पिके खालीलपैकी कोणते आहेत किंवा तृणधान्य पिकाचा योग्य गट कोणता आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणून तुम्हाला तृणधान्य पिके कोणकोणती आहेत हे सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरं जे पिकाचा प्रकार आहे तो म्हणजे कडधान्य पिके। आता कडधान्य पिकामध्ये हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, वटाणा असेल, मसूर असेल, कुळी असेल, त्यानंतर मटकी असेल, चवळी आणि सोयाबीन हे सर्व पिकांचा समावेश कडधान्य पिकाच्या कॅटेगरीमध्ये समावेश होतो। म्हणजे आपण पिकाचे प्रकार समजून घेत आहेत। त्यानंतर आपण प्रत्येक पिकाचं म्हणजे आता येणारे जे लेक्चर असेल गव्हावरचं एक सविस्तर लेक्चर असेल, ज्वारीवरचं एक सविस्तर लेक्चर असेल, बाजरीवरचं सविस्तर लेक्चर असेल। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, लाईक करायला सुद्धा विसरू नका। या व्हिडिओला आपल्याला 100 लाईक तरी झाले पाहिजे। त्यानंतर तिसरा आहे मित्रांनो गळीत धान्य किंवा तेलबिये पिके। यामध्ये भुईमुग येईल, त्यानंतर सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, कारला, त्यानंतर सोयाबीन, एरंडी आणि मोहरी। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, कडधान्य पिकामध्ये सोयाबीन सुद्धा आहे आणि गळीत धान्य किंवा तेलबिये पिकामध्ये सोयाबीन सुद्धा हे सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। त्यानंतर व्यापारी पिके आहेत। व्यापारी पिके कोणकोणते आहेत तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी माहित असतील। व्यापारी पिके म्हणजे जे की नगदी पीक आहे, जे की बाजारामध्ये त्यांना नगदी भाव दिला जातो किंवा पैसे येतात असे व्यापारी पीक असतात। ऊस असेल, तंबाखू असेल, हळद असेल, कापूस असेल, आले असेल, पानवेल असेल इत्यादी ही व्यापारी पिके आहेत। त्यानंतर मित्रांनो चारा पिके आहेत। चारा पिकावर सुद्धा बऱ्याच वेळेस चारा पिकाची जात कोणती आहे, चारा पिकासाठी कोणकोणत्या
जाती वापरल्या जातात, सर्वाधिक चारा कोणत्या पिकापासून किंवा कोणत्या जातीपासून मिळतं, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चारा पिकामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, ओट असेल, बरसीम असेल, लसूण घास असेल, चवळी असेल, नेपियर गवत असेल, हा एक महत्वपूर्ण गवत आहे, यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला. त्यानंतर स्टायलो असेल. अशा प्रकारे तृणधान्य पिके, कडधान्य पिके, त्यानंतर तेल धान्य पिके, व्यापारी पिके, चारा पिके आहेत. त्यानंतर मित्रांनो फळबागावर सुद्धा तुम्हाला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. पिका एक सविस्तरपणे टॉपिकच दिला आहे, त्यामुळे सविस्तर आपण जवळपास 10 ते 12 लेक्चर यावर आपण अपलोड करणार आहे. त्यामुळे लेक्चर कंटिन्यू पाहत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मित्रांनो 7वा पॉइंट आहे भाजीपाला. हा सुद्धा तुम्हाला प्रकार करणं गरजेचं आहे. म्हणजे भाजीपाल्याचे कोणकोणते पिके आहेत किंवा कोणकोणत्या जाती आहेत, या सर्व बाबीचा आढावा करायचा आहे. तुम्हाला पिकेचा हा घटक करत असताना हे सर्व टॉपिक तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. प्रत्येक टॉपिकवरचे किंवा प्रत्येक पिकावरचं सविस्तर तुम्हाला क्वेश्चन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही क्वेश्चन बँक अजूनपर्यंत बाय केलं असेल तर तुम्ही क्वेश्चन बँक डिजिटल जेकी या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जाऊन तुम्ही 4000+ क्वेश्चन बँक बाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपण पहिला प्रश्न डिस्कस करायचा आहे. आपण सांगितल्याप्रमाणे भात या पिकावर आपण एक सविस्तर लेक्चर आपलं हे असणार आहे. तर या ठिकाणी पहा, तृणधान्य पिकामधले भात आहे, त्याला आपण राईस सुद्धा म्हणतो. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा प्रिव्हियस इयर मधला आहे, विचारला होता. भात या पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पहिल्या नंबरचं ओरिझा सविता यल हे जे नाव आहे ते भात या पिकाचं शास्त्रीय नाव आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं जे नाव आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कोणत्या पिकाचं हे नाव आहे. त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे राईस, की या ठिकाणी आपण अशाच प्रकारचा एक ऑप्शन क्रिएट केलाय, हे उत्तर नाही. त्यानंतर राईस सविता हे सुद्धा आपण चुकीचं आन्सर किंवा या ठिकाणी पर्याय क्रिएट केलाय. पण या ठिकाणी 2 नंबरचा जो पर्याय असेल त्या पर्यायाचं किंवा ह्या शास्त्रज्ञाचं किंवा या शास्त्रीय नाव कोणत्या पिकाचं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्यानंतर मित्रांनो आता भात या पिकाचं मूळ उगम स्थान कोठे हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तर भात या पिकाचं मूळ उगम स्थान भारत या देशामध्ये आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, आफ्रिका असेल, त्यानंतर चीन असेल किंवा अमेरिका असेल. तर भात या पिकाचं मूळ उगम स्थान आहे भारत. त्यानंतर हंगाम म्हणजे कोणत्या हंगामामध्ये भात पिकाचं उत्पादन केलं जातं, तर खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये भात पिकाचं सर्वाधिक प्रमाणामध्ये घेतलं जातं. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर दुसरा प्रश्न पहा, भात या पिकासाठी जमिनीचा सामू किती असावा. सामू म्हणजे पीएच, म्हणजे जे की पीएच जमिनीची आम्लता आणि विम्लता मोजण्याचं प्रमाण आहे. सामू म्हणजे भात या पिकाचं उत्तम पीक येण्यासाठी जमिनीचा सामू किती असावा, यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. तर याचं योग्य उत्तर असेल 5 आणि 8, म्हणजे पहिल्या नंबरचा जो पर्याय आहे तो योग्य उत्तर आहे. म्हणजे भात या पिकासाठी जमिनीचा सामू 5 ते 8 पीएच असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो सामू म्हणजे काय, तर मी सांगितल्याप्रमाणे जमिनीचा जो तुलनात्मक आम्लता आणि विम्लता दर्शवणारे जे प्रमाण असते त्याला जमिनीचा पीएच किंवा सामू असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी मातीची तुलनात्मक आम्लता आणि विम्लता दर्शवणारे जे परिमाण आहे त्याला आपण पीएच असं म्हणतो. जर जमिनीचा सामू 7 असेल तर जमीन कशी असते, उदासीन असते, पाठ असणं गरजेचं आहे. जमिनीचा सामू 7 पेक्षा अधिक असेल तर जी जमीन असते विम्लता अधिक प्रमाणामध्ये असते. त्यानंतर जर जमिनीचा सामू 5 पेक्षा कमी असेल तर आम्लता कमी असते. त्यानंतर जर जमिनीचा सामू 6.5 ते 7च्या दरम्यान असल्याने पिकांना लागणारी सर्व पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे मिळतात. म्हणजे उत्तम जमीन कोणती म्हटली जाते, तर ज्या जमिनीचा सामू 5 ते 7 6.5 ते 7च्या दरम्यान असतो अशा जमिनीच्या किंवा अशा जमिनीला चांगल्या प्रकारची जमीन असं म्हटलं जातं. 7 म्हणजे उदासीन आहे, 7 पेक्षा अधिक विम्लता अधिक असते आणि 7 पेक्षा कमी म्हणजे आम्लता अधिक कमी असते आणि 6.5 ते 7च्या दरम्यान जर असेल तर जमिनी चांगल्या प्रकारे म्हणजे कोणतंही पीक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी येते. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर भाताचे पीक कोणत्या जमिनीत उत्तम प्रकारे येते. भाताचे पीक कोणत्या जमिनीमध्ये उत्तम प्रकारे येते. काळ्या सुपीक जमिनीमध्ये येते, काळ्या खारवट अल्कलीयुक्त व पाणथळ जमिनीमध्ये येते, जांभ्या खडकापासून बनलेल्या जमिनीत येते किंवा 2 आणि
3 बरोबर. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो चौथ्या नंबरचं 2 आणि 3 हे विधान बरोबर आहे. म्हणजे भात या पिकाचं जे पीक आहे किंवा भात या पिकाचं चांगल्या प्रकारे उगवण काळ्या खारवट अल्कलीयुक्त पाणथळ जमिनीमध्ये येते, जी जमीन आपल्याला कोकणामध्ये पाहायलाच मिळते. त्यानंतर जांभ्या खडकापासून बनलेल्या जमिनीमध्ये भात या पिकाचं पीक चांगल्या प्रकारे येतं. जांभा खडक हा कोकणमध्ये म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या बाजूला जो जांभा खडक आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे भात या पिकाचं उत्पादन घेतलं जातं. आणि जर सह्याद्रीचा भाग सोडला तर मराठवाड्यामध्ये भात या पिकाचं उत्पादन घेतलं जात नाही आणि विदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये भात या पिकाचं उत्पादन घेतलं जातं. त्यामध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल आणि चंद्रपूर असेल हे जिल्हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भात या पिकामध्ये अग्रेसर असलेले दिसून येतात. म्हणजे भात या पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन उत्तम आहे तर काळ्या खारवट अल्कलीयुक्त आणि पाणथळ जमिनीत. त्यानंतर कोणत्या खडकापासून जमीन बनलेली पाहिजे तर जांभ्या खडकापासून जर जमीन बनलेली असेल तर त्या पिकामध्ये किंवा त्या जमिनीमध्ये भात या पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे येतं. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. भात पिकासाठी हवामान कसे हवे. तर आता आपण पाहिलं होतं की भाताचं शास्त्रीय नाव काय आहे, त्यानंतर जमीन कशा प्रकारे लागते, जमिनीचा सामू किती असणं गरजेचं आहे. आणि चौथा प्रश्न आहे की भात पिकासाठी हवामान कसं लागतं तर कोरडे हवामान उत्तम असते का, उष्ण व दमट. त्यानंतर 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस असणं गरजेचं आहे. त्यानंतर ड आहे 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. तर यापैकी फक्त अ आणि ड बरोबर, फक्त क बरोबर, सर्वच बरोबर किंवा ब क आणि ड बरोबर. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो चौथ्या नंबरचं ब विधान बरोबर आहे. म्हणजे भात या पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान लागते. जसं की सह्याद्री पर्वत रांगेमध्ये जे भाताचं पीक घेतलं जातं ते त्या ठिकाणचं जे हवामान आहे उष्ण व दमट आहे. त्यानंतर या ठिकाणी 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणं गरजेचं आहे. जो की महाराष्ट्रातला जो मध्यवर्ती भाग म्हणजे जो बेसाल्ट खडकापासून भाग महाराष्ट्राचा बनलेला आहे, ज्याला आपण महाराष्ट्राचं पठार म्हणतो, या ठिकाणी 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत नाही. त्यामुळे भाताचं पीक किंवा भाताचं उत्पादन या मराठवाड्याच्या भागामध्ये किंवा दख्खनच्या पठारामध्ये होत नाही. तर विदर्भाचा काही भाग आणि सह्याद्रीचा जो भाग आहे त्या भागामध्ये 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे सर्वाधिक भाताचं उत्पादन याच 2 भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक होतं. त्यानंतर तापमान किती असणं गरजेचं आहे तर 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असणं गरजेचं आहे. हे सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी कंबाईंड प्रश्न करून दिलाय, पण तुम्हाला उष्ण व दमट हवामान आहे, त्यानंतर 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पाहिजे, 25 ते 35 अंश तापमान असणं गरजेचं आहे, तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्द्रता किती असणं गरजेचं आहे तर तापमानामध्ये जी आर्द्रता आहे तर 65 ते 79% आर्द्रता असणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तम हवामान जे आपण पिकासाठी म्हणतो भात या पिकासाठी तर अशा प्रकारे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर या ठिकाणी पहा, शेतात पाणी साठवलेले असल्यास चिखलणी करण्यासाठी टिंब हे अवजार वापरतात. मित्रांनो यापूर्वीची जे आपण एकूण 24 लेक्चर अपलोड केलेत, या 24 लेक्चरमध्ये हा प्रश्न आय थिंक मी घेतलेला असेल. तर यामध्ये 5वा प्रश्न आहे की शेतात पाणी साठवलेले असल्यास चिखलणी करण्यासाठी टिंब हे अवजार वापरतात. खुरप, पडलर, नांगर यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना येतं. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पडलर या यंत्रणाच्या द्वारे चिखलणी केली जाते. तर भात पिकासाठी पूर्व मशागत करणं गरजेचं आहे. आता पूर्व मशागतच्या माध्यमातून पिकाच्या योग्य वाढीसाठी योग्य पूर्व मशागत आणि चिखलणी करणं गरजेचं आहे. म्हणजे भात पिकासाठी पूर्व मशागतीमध्ये कोणता आहे तर पूर्व मशागत आणि सर्वात महत्वाचं भात या पिकासाठी चिखलणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की भात या पिकासाठी सर्वात पूर्व मशागतीमधला सर्वात महत्वाचा भाग कोणता तर चिखलणी करणे किंवा चिखलणी करणे हे कोणत्या पिकाच्या पूर्व मशागतीचा भाग आहे अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चिखलणी करण्यासाठी पडलर हे यंत्र वापरलं जातं. त्यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. भाताचे पीक एकूण किती पद्धतीने लागवड केली जाते. IMP प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाताचे पीक एकूण किती पद्धतीने लागवड केली जाते 2, 3, 4, 1. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो भाताचे पीक एकूण 3 पद्धतीने लागवड केली जाते. कोणकोणत्या पद्धती आहेत, कशा प्रकारची त्याची लागवड केली जाते त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. भात पीक पद्धती एकूण 3 पद्धतीने लागवड केली जाते. जर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही ग्रामसेवक भरती संदर्भात जर टेस्ट सिरीज जर जॉईन केली असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK
हे प्ले स्टोरवरून अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. 200 रुपयामध्ये तुम्ही 10 टेस्टचे पेपर आणि मोस्ट IMP टेक्निकल क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी सराव करू शकता. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अजूनपर्यंत जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर आता भात पिकाची एकूण 3 लागवड पद्धती आहेत. कोणकोणत्या पद्धती आहेत ते आपण या ठिकाणी समजून घ्या. एकूण 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे मित्रांनो या ठिकाणी पहा, लावणी पद्धत. म्हणजे भात या पिकाची पहिली पद्धत आहे लावणी पद्धत. रोपे गादी वाफ्यावर तयार करून नंतर शेतामध्ये लावणे याला लावणी पद्धत असं म्हणतात. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लावणी पद्धतीमध्ये आता लावणी पद्धत कोणत्या जमिनीसाठी वापरली जाते तर ज्या भागामध्ये 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये ही पद्धत वापरली जाते. म्हणजे 1000 मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस असेल तर त्या ठिकाणी लावणी पद्धत योग्य पद्धतीनं वापरली जाते आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं भात पिकाचं लागवड केली जाते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे मित्रांनो पेरणी पद्धत. काही भागामध्ये पेरणी पद्धत सुद्धा या ठिकाणी वापरली जाते. पाभर या यंत्राद्वारे किंवा पेरणी यंत्राद्वारे भात पिकाची पेरणी सुद्धा केली जाते. पाभर हे यंत्र तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो भात पिकाची जी काही पेरणी पद्धत असेल ते भाताच्या अपारंपरिक प्रदेशात म्हणजे ज्या ठिकाणी 1000 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो काही तुरळक ठिकाणी ही पेरणी केली जाते. जसं की मराठवाड्यामधला जो काही भाग आहे तो या ठिकाणी पेरणी पद्धतीच्या माध्यमातून भात पिकाची लागवड केली जाते. त्यानंतर तिसरी पद्धत आहे टोकन पद्धत. टोकन पद्धत सुद्धा या ठिकाणी पहा 1000 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य असलेल्या व मध्यम जमिनीमध्ये टोकन पद्धतीची लागवड केली जाते. टोकन पद्धत, लावणी पद्धत, पेरणी पद्धत या 3 पद्धतीच्या माध्यमातून भात या पिकाची लागवड केली जाते. आणि पेरणी पद्धतीसाठी पाभर हे एक यंत्र वापरलं जातं. चिखलणी करण्यासाठी पडलर हे एक यंत्र वापरलं जातं. हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आणि भात या पिकासाठी आवश्यक हवामान आणि पर्जन्य किती असणं गरजेचं तर 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 7वा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे. तर भात पेरणी पूर्व बियाण्यास टिंबटिंब ग्रॅम प्रति किलो थायरम त्यालाच आपण कॅप्टन हे बुरशीनाशक लावावे. म्हणजे कीड धरत नाही. तर भात पेरणी पूर्व बियाण्यामध्ये किती ग्रॅम प्रति किलो, 1 किलोला किती ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक लावलं पाहिजे तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 2.5 ग्रॅम इतकं थायरम प्रति किलोग्रॅम औषध या ठिकाणी भात बियाण्याला लावणं गरजेचं आहे. म्हणजे बुरशीनाशक लावणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न या ठिकाणी पहा, 4 सूत्री भात शेती एसेरा पद्धतीचे जनक कोण. मोस्ट IMP प्रश्न आहे. 4 सूत्री पद्धती काय, कोणकोणत्या पद्धतीनं किंवा 4 सूत्रीमध्ये कोणकोणती, पहिली पद्धत कोणती आहे, दुसरी सूत्र कोणतं आहे, तिसरं सूत्र कोणतं आहे, चौथं सूत्र कोणतं आहे हे सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर 4 सूत्री भात शेती एसेरा पद्धतीचे जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो डॉक्टर नारायण सावंत हे 4 सूत्री भात शेतीचे जनक असं म्हटलं जातं. मित्रांनो कृषीरत्न डॉक्टर नारायण सावंत यांच्याविषयी किंवा यांचे जे 4 सूत्र आहेत ते सूत्र आपण या ठिकाणी समजून घेऊया. या ठिकाणी पहा 4 सूत्र लावणी तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आहे. तर पहिलं सूत्र कोणतं आहे तर या ठिकाणी पहा पहिलं सूत्र आहे की भाताच्या पिकांच्या अवशेषांचा फेरवापर करणं, भात पिकास सिलिकॉनचा पुरवठा करणं हे पहिलं सूत्र आहे. हे सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं सूत्र आहे प्रति गुंठा गिरीश पुष्प आणि झाडाची 30 किलो पाणी चिखलणी पूर्ण 7 ते 8 दिवस अगोदर पसरावे. त्यानंतर भात रोपांना सेंद्रिय नत्र हेक्टरी 10 ते 15 किलो उपलब्ध व्हावे आणि उंदराचा प्रादुर्भाव कमी व्हावा. म्हणजे दुसरं सूत्र असं आहे की भात पेरणी करण्यापूर्व किंवा लागवड करण्यापूर्व चांगल्या प्रकारे जे काही जमिनीची मशागत आहे ती मशागत चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं सूत्र आहे मित्रांनो नियंत्रित लावणी करणं गरजेचं आहे. म्हणजे लावणी किती अंतरावर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पेरणी करत असाल किंवा लावणी जर करत असाल तर नियंत्रित लावणी करणं गरजेचं आहे. सुधारित जातीच्या रोपाची लागवड व जोडवळ पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे. तिसरं सूत्र आहे. त्यानंतर तिसऱ्या सूत्रामध्ये या ठिकाणी पहा लावणी करताना प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपे सरळ व उथळ अशा प्रकारे लावणं गरजेचं आहे. इतक्या डीप मध्ये तुम्हाला ग्रामसेवक भरतीसाठी विचारलं जाणार नाही, पण तुम्हाला कृषीरत्न डॉक्टर नारायण सावंत यांनी कोणते 4 सूत्र सांगितले तर पहिलं सूत्र कोणतं आहे या संदर्भाचा एखादा बेसिक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चौथं सूत्र आहे की युरिया आणि डीपीएचा बिस्किटचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे युरिया आणि जे काही डीपीए खत आहे 60 आणि 40च्या प्रमाणामध्ये तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. अशा प्रकारे एकूण 4 सूत्र डॉक्टर
कृषीरत्न नारायण सावंत यांनी भात लागवडी संदर्भाचे सांगितलेले आहेत. हे तुम्हाला 4 सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पहा 9वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पहा 9वा प्रश्न, भाताच्या हवळ्या जातीचा कालावधी किती दिवसाचा असतो? तर या ठिकाणी पहा आता भाताच्या वेगवेगळ्या जाती आहेत, संकरित जाती असतील, हवळ्या जाती असतील किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या जाती आहेत जे की कमी पाण्यामध्ये सुद्धा येणाऱ्या जाती आहेत. अशा प्रकारच्या जाती आहेत, त्या जाती सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तर हवळ्या जातीचा कालावधी किती दिवसाचा असतो? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 85 ते 115 दिवसाचा कालावधी या हवळ्या जातीच्या पिकांचा असतो. आता याडीमध्ये हवळ्या जाती कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. यामध्ये कर्जत 184, कर्जत 4, कर्जत 3, कर्जत 7, रत्नागिरी 1, रत्नागिरी 711, रत्नागिरी 24, त्यानंतर फुलेराधा, पराग, अंबिका आणि तेरणा अशा प्रकारे ज्या हवळ्या जाती आहेत या सर्व जाती तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा साधारण तुम्हाला अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कर्जत जे खालीलपैकी कोणत्या भाताच्या जाती आहेत? कर्जत 4 असेल, कर्जत 2 असेल किंवा कर्जत 7 असेल, रत्नागिरी 1, त्यानंतर रत्नागिरी 711 अशा प्रकारच्या तुम्हाला या सर्व जाती तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा 10वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. भाताची फुले मावळ ही जात कोणत्या प्रकारची आहे? फुले मावळ ही जात या ठिकाणी पहा जात विचारले तर ही कोणत्या प्रकारची जात आहे? आपण हवळ्या जातीवरचा प्रश्न पाहिला होता. आता प्रश्न विचारला की फुले मावळ ही जात कोणत्या प्रकारची आहे? तर निमगरव्या जाती, गरव्या जाती, सुगंधी जाती, संकरित जाती या सर्व जातीचे प्रकार आहेत. या सर्व जातीच्या प्रकारामध्ये तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे जाती पाठ करत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी प्रश्न समजत नाही. या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळत नाहीत. फुले मावळ ही जात निमगरव्या जाती आहेत. या ठिकाणी पहा पहिल्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. तर आता निमगरव्या जाती कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर निमगरव्या या जातीची जी कालावधी आहे म्हणजे पीक उगवण क्षमताची जो कालावधी आहे तो कालावधी 120 ते 135 दिवसाचा कालावधी असेल. यामध्ये जया असेल, विक्रम असेल, फाल्गुना असेल, फुले मावळ असेल. या ठिकाणी पहा फुले मावळ, त्यानंतर फुले समृद्धी, पालघर 1, RP4 14 अशा प्रकारच्या निमगरव्या जाती या ठिकाणी भात पिकाच्या असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा इतर कोणकोणत्या जाती आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा आपण फक्त हवळ्या जाती आणि निमगरव्या जाती पाहिलेत. तर या ठिकाणी पाहता गरव्या जातीमध्ये कोणकोणत्या जाती आहेत त्यांचा कालावधी किती आहे? तर गरव्या जातीमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत त्यांचा जो कालावधी असेल तो 135 ते 150 दिवसाचा कालावधी असेल. सर्वाधिक भात लागवडीचा जो कालावधी आहे तो गरव्या जातीचा असतो. 135 ते 150 दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे त्यासाठी पीक उगवण क्षमतेसाठी. रत्नागिरी 2 असेल, यामध्ये कर्जत 2 असेल, आंबेमोहोर 157 असेल, मसुरी असेल, सुवर्ण असेल आणि दारणा असेल या सर्व जाती गरव्या जातीमध्ये येतात. त्यानंतर मित्रांनो सुगंधी जाती कोणकोणत्या जे असं आपण म्हणतो की सुगंधी तांदूळ आहेत किंवा सुगंधी भात आहे, खाण्यासाठी सुगंधी वास येतो. तर त्यामध्ये सुगंधी कोणकोणत्या जाती आहेत? तर बासमती 370 पाठच असेल सर्वांना. त्यानंतर पुसा बासमती 1 असेल, इंद्रायणी असेल, भोगावती असेल, प्रभावती असेल या सर्व जाती सुगंधी जातीमध्ये येतात. त्यानंतर मित्रांनो खार जमिनीसाठी कोणकोणत्या जाती आहेत? आता सह्याद्रीचा जो पर्वत भाग आहे आणि जो सह्याद्रीच्या माथ्याचा जो भाग आहे त्या माथ्याच्या भागाचा जो खलाटी आणि वलाटी जसं आपण म्हणतो तर त्यामध्ये खार जमिनीसाठी पनवेल 1, पनवेल 2, पनवेल 3 त्यानंतर दामोदर या जातीची लागवड खार जमिनीसाठी केली जाते. त्यानंतर मित्रांनो संकरित जाती आहेत सह्याद्री 1 आणि सह्याद्री 2 अशा प्रकारे या वेगवेगळ्या जाती तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत जे की तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पाहते आपण प्रश्न समजून घ्या. आता पहिला आणि 11वा जो प्रश्न आहे तर भाताचे उत्पादकता वाढवण्यासाठी टिंबटिंब पद्धतीने भात लागवड करण्याची शिफारस केली जाते. तर स्त्री या पद्धतीची शिफारस केली जाते. यामध्ये या ठिकाणी पहा याचं फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वा आहे की महाराष्ट्रातले पहिले भात संशोधन केंद्र 1919 मध्ये
कर्जतमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलं आणि सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 14 भात संशोधन केंद्र आहेत. यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. नवीन आकडेवारी सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे राज्यामध्ये 14 भात संशोधन केंद्र आहेत आणि सर्वात पहिलं जे भात संशोधन केंद्र आहे ते म्हणजे 1919 कर्जत रायगडमध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. त्यानंतर वैभव या विळ्याची किंवा वैभव हा जो विळा आहे भात काढणीसाठी या विळ्याची शिफारस केली जाते. यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. त्यानंतर फायलोकॉन म्हणजे काय, तर एक कन्सेप्ट आहे. भात लागवडीमध्ये म्हणजे 1 फुटवा तयार होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे फायलोकॉन आहे. अशा प्रकारे मित्रांनो भात या पिकासंदर्भात जे काही महत्वपूर्ण पॉइंट्स आहेत ते सर्व पॉइंट्स आपण या ठिकाणी प्रश्नाच्या माध्यमातून डिस्कस केलेत. यापूर्वी आपण 24 लेक्चर अपलोड केलेत. त्या 24 लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी भात हा चॅप्टर सुद्धा समजून जाणार आहे. यापूर्वी आपण एक भातावरचं डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये एक लेक्चर सुद्धा अपलोड केले जे तुम्ही पाहू शकता. पंचायत राजवरचे आपण 5 लेक्चर या ठिकाणी अपलोड केलेत, ते सुद्धा तुम्ही लेक्चर पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो भाताच्या तुसामध्ये 18% तेल असते, हे सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जेके हे प्ले स्टोरवरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा बाय करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक भरती संदर्भात जो सर्वात महत्वाचा टेक्निकल भाग आहे जे की 40 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नवीन अभ्यासक्रमानुसार आपण 4000+ क्वेश्चन सुद्धा सेट केले, ते सुद्धा तुम्ही फक्त 100 रुपयामध्ये बाय करू शकता डिजिटल जेके या अप्लिकेशनच्या माध्यमातून. असेच लेक्चर पाहण्यासाठी मित्रांनो आमच्यासोबत जोडून राहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अजूनपर्यंत जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं तर टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. 9921 हा नंबर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला ग्रामसेवक भरती संदर्भाच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन केलं जाईल. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.